आज जवळपास आमचे 300 असा सराईत गुन्हेगार आणि स्पेशली फोकस होता जे अवैध धंदे चालवणेवाले जे गुन्हेगार आहे त्यांना बोलावून इकडे एक जे नवीन कायद्यामध्ये तरतूद आहे, जे स्ट्रॉंगेस्ट तरतूद आहे, आमची जे तयारी आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये जे 2+ स्कीम आम्ही म्हणतो त्याचीसुद्धा त्यांनी मी एक नॉलेज दिलेलं आहे की तुमच्यावर आत्ता 24/7 आमचे लक्ष राहणार आणि तुमच्यावर जे सराईत गुन्हेगारी करण्याची प्रवृत्ती आहे तर तुम्ही थांबवा. अदरवाईज जे आमची प्रतिबंधक कारवाई आहे जसा की मोका होऊ शकतो, MPDA होऊ शकतो, 55-56मध्ये हद्दपारची कारवाई होऊ शकतो, ते आता पूर्णपणे ॲक्टिव्ह राहणार. आणि जर तुम्ही कायद्यामध्येच राहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही राहा. मी सुद्धा मदत करणार रिहॅबिलिटेशनसाठी किंवा आर्थिक मदत जे प्रावधान आहे स्कीममध्ये त्यामध्ये सुद्धा मदत होऊ शकतो. बट जर तुम्ही जे तुमची प्रवृत्ती गुन्हेगारीची आहे तो आत्ता तुमच्यावर स्पेशल लक्ष राहणार. आमची 2+ स्कीममध्ये तुमची एकसारखा कुंडली जे आहे तयार आहे. तुम्ही कोण गुन्ह्यामध्ये अगोदर होता, कोण मोडस ऑपरेंडीमध्ये तुमची काम करण्याची पद्धत आहे यावर आमची डिटेल्ड एक रिपोर्ट तयार आहे आणि त्यांच्यावर त्यासारखा कारवाई आता होणार. तो असा त्यांना जाणीव करून देणं आणि त्याच्यासोबत इंट्रोगेशन फॉर्म एक आम्ही तयार केलेला आहे. सर्व असा 300 आरोपीचा इंट्रोगेशन फॉर्म आता मी भरत आहोत. आणि एक उद्देश असा पण होता की आमचे सर्व दुय्यम अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्जसुद्धा इकडे आहे तर ते फिजिकली पण ओळखणार. आता मी सर्वांसोबत काय आहे की ते विमानतळचे आरोपी ग्रामीण हद्दमध्ये जाऊन गुन्हे करतो ते एक फिजिकल ओळख प्रत्येक गुन्हेगारच्या आमचे डिपार्टमेंटसोबतसुद्धा राहणार. या एक सुद्धा छोटा उद्देश आहे यामध्ये. तो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एम घेऊन आजचा हा प्रयत्न होता की त्यांना इकडे घेऊन येणे आणि त्यांना समज देणे, त्यांना वॉर्निंगसुद्धा देणे की तुमच्यावर आमचे लक्ष आहे आणि त्यासारखा कारवाई.